मागच्या व्हिडिओमध्ये आपण नॅचरल साइन आणि नॅचरल कोसाइन पाहिला होता. त्याच प्रोसिजरने तुम्ही नॅचरल टँजंट पाहू शकता. पण थोडेसे किचकट डिफिकल्ट एक्झाम्पल घेतो आपण. मल्टिप्लिकेशन, डिवाइड आणि त्याचं स्क्वेअर रूट असं कॅल्क्युलेशन असेल तर कसं करायचं तुम्हाला माहिती ऑलरेडी सांगितलं मी. मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगची काय करायची असते, ॲडिशन. डिवाइड असेल तर लॉगची सबस्ट्रॅक्शन. झालं. मग इथं मल्टिप्लिकेशन आहे, दोघांच्या लॉगची काय करावं लागेल, ॲडिशन. इथं पण मल्टिप्लिकेशन आहे, दोघांच्या लॉगची ॲडिशन. त्याला डिवाइड आहे म्हणजे लॉगची सबस्ट्रॅक्शन. आणि जे ॲन्सर येईल त्याचं काय पाहायचं, स्क्वेअर रूट. बघा मग या साईडला करू आपण. 13.2चा लॉग फाईंड करायचा. लॉग पाहायचा असेल तर आता तुम्ही एक्सपर्ट झाले. सर्वात पहिले काय लिहावं लागेल आपल्याला, वी शुड राईट कॅरेक्टरिस्टिक. पॉईंटच्या अगोदर किती डिजिट्स आहेत, 2. तर कॅरेक्टरिस्टिक करेल 1. 13चा 2 मध्ये लॉग फाईंड करा. शोधा लॉगचं. बघा 13चा 2 मध्ये पाहिलं तुम्ही 1206 1206 प्लस याचा लॉग पाहायचा 40.3. मग अगोदर काय करावं लागेल, फर्स्ट वी हॅव टू राईट कॅरेक्टरिस्टिक. पॉईंटच्या अगोदर 2 डिजिट्स आहेत म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 1 पॉईंट. 40चा 3 मध्ये पहा, सापडलं तुम्हाला. 40चा 3 मध्ये 6053 6053. दोघांची काय करायची, ॲडिशन. असं 9 5 2 7 ॲडिशन करतोय आपण. 6 + 3 9 5 2 7.2. आता सेम दोघांचा लॉग, दोघांच्या लॉगची ॲडिशन. लॉग पाहायचं असेल तर कॅरेक्टरिस्टिक फर्स्ट. पॉईंटच्या अगोदर एकच डिजिट आहे मग कॅरेक्टरिस्टिक करेल 0. 15चा 6 मध्ये पाहावं लागेल लॉग. बघा 15चा 6 मध्ये 1931 1931 प्लस याचा लॉग. पॉईंटच्या अगोदर 2 डिजिट्स आहेत कॅरेक्टरिस्टिक करेल 1 पॉईंट. 25चा 6 मध्ये 25चा 6 मध्ये 4082. बघा लॉग टेबल समोर ठेवा. 4082 दोघांच्या लॉगची काय करायची, ॲडिशन. काय मग 3 8 आणि 3 8 + 3 11 0 6.1. बघा तर ॲडिशन बरोबर आहे का. आता या दोघांच्या लॉगच्या ॲडिशनमधून याच्या लॉगची ॲडिशन सबट्रॅक्ट करायची. म्हणजे ह्या ॲडिशनमधून ही ॲडिशन मायनस करायची. 2.7259 मायनस 1.6013. सबट्रॅक्शन करा. 9 - 3 किती झालं, 6. 5 - 1 4 2 1 पॉईंट 2 - 1 1. ही जी सबस्ट्रॅक्शन आली याचा काय फाईंड करायचा असतो, अँटीलॉग. बऱ्याच वेळेस येते तुम्हाला अँटीलॉग फक्त पॉईंट नंतरच्या संख्येचा पाहायचा असतो. म्हणजे 12चा 4 6 मध्ये अँटीलॉग पाहावं लागेल. बघा मग पेज पलटवा. 12चा 4 6 बघा
12चा 4मध्ये 1330 आणि मीन डिफरन्स 6मध्ये 2 आहे. ॲडिशन करायची 2331 बरं, म्हणजे 1332. आता आपण डेसिमल पॉईंट ठेवतो. पॉईंटच्या अगोदर एक डिजिट आहे बरोबर, म्हणजे एक डिजिट म्हणजे एक हा नंबर आहे, एक संख्या आहे. 1 + 1 किती झाले 2. मग 2 डिजिट मध्ये पॉईंट ठेवायचा, म्हणजे याचं ॲन्सर येईल स्क्वेअर रूट 13.32. आता याचं काय पाहिजे आपल्याला, स्क्वेअर रूट पाहिजे आहे. डायरेक्ट स्क्वेअर रूट पण पाहता येतं, पण अजून सध्या वेळ आहे त्या गोष्टीला. मग आपण बाय लॉगनेच पाहू. हे ऑलरेडी झालं आहे आपलं 13.32. स्क्वेअर रूटला काय लिहितं, रेस टू 1/2. हा पुढे आणतो आपण 1/2 लॉग ऑफ 13.32. 1/2 याची कॅरेक्टरिस्टिक काय येईल आता 1. याचा लॉग पाहायचा माहिती तुम्हाला. पेज पलटवा 13चा 32 मध्ये लॉग पाहायचा तुम्हाला. सापडला 13चा 2 मध्ये 1206 प्लस 2 मध्ये बघा मीन डिफरन्समध्ये 2 मध्ये किती आहे 6 ॲड करा, किती झाला 12. 1 2 1. बघा आपण लॉग पाहायचा होता आपल्याला 13चा 3 मध्ये 1239 आहे. 13चा 3 मध्ये पहिले आपण 2 मध्ये पाहिलं होतं वाटतं. मग 13चा 3 मध्ये हा नंबर आला आणि मीन डिफरन्स 2 मध्ये 6 आहे. दोघांची ॲडिशन केली आपण, किती आला 1245. 1245. 2 ने याला डिवाईड करायचं, 1/2 आहे म्हणजे 2 ने डिवाईड करायचं. झालं, डिवाईड करता येतं तुम्हाला, करा बरं. 1.1245 ला 2 ने डिवाईड करा तर 1.1245 ला 2 ने डिवाईड केलं, हा नंबर आला आपला. आता याचं काय पाहायचं, फायनली अँटीलॉग पाहायचं. आता पण इथं 5 डिजिट नंबर आहे. मग मी सांगितलं तुम्हाला हा 5वा डिजिट जर 5 किंवा 5च्या पेक्षा ग्रेटर असेल, इफ द 5th digit is 5 or greater than 5, then neglect it and add 1 in the neighboring number. 5 6 2 3 होईल. 5 कट करायचा, 2चा 3. याचा अँटीलॉग पाहायचा. आता अँटीलॉग झालं 56चा 2 3 मध्ये कर अँटीलॉग पहा. 56चा 2 3 मध्ये सापडला असेल बघा तुम्हाला. बघा मग 56चा 2 मध्ये 3648 आणि 3च्या मीन डिफरन्समध्ये आला होता 3. याची दोघांची ॲडिशन करा, काय येतं 3651. अँटीलॉग पाहिल्यानंतर आपण काय करतो, डेसिमल पॉईंट ठेवतो. पॉईंटच्या अगोदर 0 आहे, 0 मध्ये 1 प्लस करा, 0 + 1 1. इकडून 1 डिजिट म्हणून पॉईंट ठेवायचा, म्हणजे ॲन्सर इज 3.651. म्हणजे याचा अर्थ याचा फायनल ॲन्सर आलं 3.651. बघा एकदा वापस रिपीट करतो मी, म्हणजे पुढचं एक्झाम्पल घेता येईल. पहिले या दोघांच्या लॉगची ॲडिशन केली, या दोघांच्या लॉगची ॲडिशन केली. या वरच्या लॉगच्या ॲडिशनमधून खालच्या लॉगची ॲडिशन मायनस करायची. जे आलं त्याचा काय पाहायचा, अँटीलॉग पाहिला. अँटीलॉग पाहून डेसिमल पॉईंट ठेवला. ते जे ॲन्सर आहे ते फक्त अंडर स्क्वेअर रूटच येईल, एवढ्यातच केलं आपण. पुन्हा याचं स्क्वेअर रूट काढायचं होतं, तर स्क्वेअर रूटलाच काय लिहितं लॉगच्या भाषेत, रेस टू 1/2. तो 1/2 पुढे लिहितो आणि याचा लॉग पाहतो आपण. लॉग लिहिला आपण, 2 ने डिवाईड केलं बरोबर. जे आलं त्याचा काय पाहायचा, अँटीलॉग पाहायचा. दॅट इज द फायनल ॲन्सर.
बघा एकदा चेक करा. पुढचं एक्झाम्पल बघा. 10.2 into 15.6 into 20.8 divided by 1.08 into 1.56 into 2.08. स्कॉलर पोरगा तो ओरलीच ॲन्सर सांगून टाकेल, फक्त पॉईंटचा फरक आहे, सेम नंबर्स आहेत. याचा आपल्याला या पूर्ण कॅल्क्युलेशनचं काय काढायचं आहे, क्यूब रूट काढायचं आहे. मग नेहमीसारखं या तिघं नंबरचा काय पाहायचा, लॉग, त्यांची ॲडिशन, तिघांचं लॉग, त्यांची ॲडिशन, डिवायडेड, वरच्या लॉगच्या ॲडिशनमधून खालचा लॉगची ॲडिशन मायनस करायची, जे येईल त्याचा अँटीलॉग पाहायचा आणि मग तो फायनल ॲन्सर याचा राहील आणि त्याचं काय पाहिजे वापस क्यूब रूट पाहायचा. झालं. मग आता लॉगचं पेज पलटवा. बघा आता 10.2 आहे, 10.2चा लॉग पाहायचा. कॅरेक्टरिस्टिक किती दिला आता 1 पॉईंट. माहिती आहे तुम्हाला पॉईंटच्या अगोदर किती डिजिट्स आहेत, 2 डिजिट्स आहेत. 2 - 1 1 होतो. 10चा 2 मध्ये लॉग बघा, 10चा 2 मध्ये 0086 बरोबर आहे का बघा, 0086 प्लस याची कॅरेक्टरिस्टिक पण 1 पॉईंट. 15चा 6 मध्ये लॉग बघा, 15चा 6 मध्ये 1931 1931 याचा 1 पॉईंट. 20चा 8 मध्ये बघा, 20चा 8 मध्ये सापडलं का लॉग 3181 3181. सगळ्यांची काय करायची आता ॲडिशन. ॲडिशन कोण करेल या वयात, तुम्ही करायचे, करा. बघा ॲडिशन चेक करा बरोबर आहे का. आता पुढचं खालच्यांचा लॉग पाहायचा आपल्याला. बघा मग याचं कॅरेक्टरिस्टिक करेल 0. आता हेच नंबर येते 10 102 102. मग लॉग सेम असतो, डेसिमल पॉईंटमुळे फक्त कॅरेक्टरिस्टिक चेंज होते. मग याचा लॉग हाच येईल 0086. नाही तर पाहून घ्यायचा 10चा 2 मध्ये तोच राहील, प्लस 0 पॉईंट. 15चा 6 मध्ये हाच राहील 1931 प्लस 0 पॉईंट. याची कॅरेक्टरिस्टिक 0 येईल. 20च्या 8 मध्ये काय राहील 3181 3181. पुन्हा याची काय करायची ॲडिशन. ॲडिशन काय येईल बघा आता याची, किती झाला 8 9 कॅरी ऑन 1 1. पुढे 5.0. बघ एकदा ॲडिशन. आता दोघं लॉगची ॲडिशनची काय करायची सबस्ट्रॅक्शन. म्हणजे असं 3.5198 मायनस 0.5198 सबस्ट्रॅक्शन करायची 0.000.2. आता याचं काय पाहतो आपण अँटीलॉग. अँटीलॉग फक्त कोणाचा पाहायचा असतो पॉईंट नंतरच्या संख्येचा. मग अँटीलॉग पहा 00चा 00 मध्ये, म्हणजे सुरुवातच आहे बघा ती स्टार्टिंगलाच अँटीलॉग 00चा 0 मध्ये मला दिसतोय 1000 आणि 0 नाहीच आहे तिकडं मेन डिफरन्समध्ये, म्हणजे किती आला फक्त 1000. आता पॉईंटच्या अगोदर काय आहे 2 आहे, 2 + 1 किती झाले 3 डिजिट्समध्येच 1 2 3 इथं पॉईंट राहील. म्हणजे क्यूब रूट ऑफ याचा ॲन्सर राहील 100.0. 100.0 म्हणजे फक्त काय झाला 100.
आता याचं काय करायचं आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे. क्यूब रूट सांगितलं मी जसं स्क्वेअर रूट होता तसंच 100.0 रेस टू किती 1/3. तो 1/3 पुढे आणतो आपण लॉग ऑफ 100.0 1/3 पॉईंटच्या अगोदर किती 100चा लॉग पाहायचा आहे. पॉईंटच्या अगोदर 3 डिजिट्स आहेत तर लॉग पाहताना कॅरेक्टरिस्टिक काय राहील 2. 10चा 00 मध्ये लॉग बघा शोधा. 10चा 00 मध्ये लॉग राहील 0000 0000. 3ने याला डिवाइड करायचं. 3पेक्षा 2 स्मॉल आहे मग 300. तर 20ला डिवाइड करायचं. तुम्ही करा मग मी सांगतो. बघायला 3ने डिवाइड केलं आपण. 3ने डिवाइड करून हा नंबर आला. याला आपण कसं लिखतो 666. हे नंबर मोर दॅन 6 आहे तर काय करावं लागेल 7. फायनल स्टेप याचं काय पाहायचा अँटीलॉग. 66चा 6 7 मध्ये पाहायचा अँटीलॉग. 66चा 6 मध्ये आणि 7 मध्ये. 66चा 6 मध्ये बघा 4634 4634 झालं. 6 मध्ये आला. 7 मध्ये 7च दिसतोय त्याच नंबरमध्ये बघा. मेन डिफरन्समध्ये 7 मध्ये पाहायचा 7. त्याला 7 ॲड करायचा. ॲडिशन येते तुम्हाला 4 + 7 11 4 6 4 म्हणजे येईल 4641. आता डेसिमल पॉईंट ठेवायचं तुम्हाला. पॉईंटच्या अगोदर काय 0 0 + 1 1 मग एक डिजिट म्हणून पॉईंट ठेवायचं 4.641 म्हणजे याचा फायनल आन्सर येईल 4.641. बघा ज्यांना राईट डाऊन करायचं असेल व्हिडिओ पॉज करायचा आणि नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं. स्क्रीनशॉट पण निघतो त्याचा. पुढचं एक्झाम्पल घेऊ आता. बघा आता हे कॅल्क्युलेशन करू आपण. आता तुम्ही एक्सपर्ट होऊन गेलेले असाल. या सगळ्यांच्या लॉगची काय करायची ॲडिशन. बरोबर झालं. आता तुमचं बऱ्याच वेळेस बोललं गेलं आहे माझं. मग याचा लॉग कॅरेक्टरिस्टिक आता मी डायरेक्ट सांगेल. आता पॉईंटच्या अगोदर एवढे डिजिट आहेत तेवढे आता काही बोलणार नाही. डायरेक्ट कॅरेक्टरिस्टिक राहील. झालं. याची कॅरेक्टरिस्टिक किती येईल 1.50चा 8 मध्ये बघा लॉग 50चा 8 मध्ये 7059 7059 प्लस याची कॅरेक्टरिस्टिक करेल 0. 19चा 0 मध्ये लॉग पाहावं लागेल. झालं. 19चा 0 मध्ये लॉग बघा पुढे संख्याच नाही नंबरच नाही मग 19चा 0 मध्ये पाहावं लागेल तुम्हाला. मग 19चा 0 मध्ये 2788 2788 प्लस याची कॅरेक्टरिस्टिक 1. 36चा 2 मध्ये 36चा 2 मध्ये बघा लॉग पाहिलं तुम्ही 5587 5587. सगळ्यांची काय करायची ॲडिशन करायची. करा मग. बघा मग याची सगळ्यांची काय केली आपण ॲडिशन केली. पुन्हा इकडचं आता याची कॅरेक्टरिस्टिक करायला आता 1.20चा 2 मध्ये लॉग पहा. 20चा 2 मध्ये सापडला का 3054 3054 प्लस याचा कॅरेक्टरिस्टिक काय आहे 0. 15चा 0 मध्ये 15चा 0 मध्ये 1761 1761 प्लस याची कॅरेक्टरिस्टिक 0.
22चा पुढे नंबर नाही तर झिरोमध्ये बघा लॉग 22चा झिरोमध्ये 3424 ॲडिशन करा किती येतं बघा आता ते झाला 9 झालं 414 पुढचं 13 3 कॅरी ऑन 1 8 + 4 12 झाला कॅरी ऑन 1 पुढे 368.1 एकदा ॲडिशन पाहून घ्या या वयात फक्त हे चुकू शकतं आपलं लॉग नाही चुकणार 14 9 गेला 5 3 त्याच्याने 13 4 गेला 13 4 गेला 9 वापस 4 3 गेला 1 बरोबर आहे का बघा सबट्रॅक्शन झालं पुढची स्टेप माहिती आहे का तुम्हाला याचं काय फाईंड करायचं अँटीलॉग 79चा 95 मध्ये पेज पलटवा बघा सापडेल तुम्हाला 71चा 9 मध्ये किती बघा 9 मध्ये 5236 लॉग टेबल आहे जवळ 5236 79चा 9 मध्ये झाला आता मीन डिफरन्स 5 मध्ये पाहायचा मीन डिफरन्स 5 मध्ये 6 आहे प्लस 6 करायचा किती येईल 6 + 6 12 4 2 5 झालं म्हणजे 5242 पॉईंटच्या अगोदर कोणता नंबर आहे 1 1 + 1 2 म्हणजे 2 डिजिट्स काउंट करायचे फ्रॉम लेफ्ट दॅट इज आन्सर येईल याचं 52.42 सो 52.42 तर याचं काय पाहायचं स्क्वेअर रूटची आता प्रोसिजर काय लागली तुम्हाला काय करायचं असतं 52.42 रेज टू 1/2 तो आपण पुढे घेतो याचा लॉग पाहायचा 5242 1/2 कॅरेक्टरिस्टिक किती 1 52चा 42 मध्ये लॉग पाहता पेज पलटवा 52चा 4 मध्ये किती बघा 52च्या 4 मध्ये मला दिसतं इथं 7193 तुम्ही पण पाहताय ना ते बारीक नंबर आहे तुमचे तरुण डोळे तुम्हाला चांगलं दिसेल 52चा 4 मध्ये मी फाईंड केला लॉग 7193 पुढे 2 मध्ये पाहायचा 2 मध्ये 2च आहे झालं मग +2 करायचा हे झाला 5917 सो 7195 2 ने डिवाइड करायचं याला 1.7195 ला 2 ने डिवाइड करा बघा मग आपण 2 ने डिवाइड केलं हे आन्सर आलं आपलं आता मी सांगितलं लास्ट डिजिट जो आहे 5th डिजिट तो 5 आहे म्हणजे तो निग्लेक्ट करायचा आणि नेबरिंग नंबरमध्ये 1 ॲड करायचं म्हणजे 0.859 याला काय करायचं 8 5 कट करून 8 केला याचं काय पाहायचं आता अँटीलॉग 85चा 98 मध्ये झालं 85चा 98 मध्ये अँटीलॉग पाहायचा आहे तो
85चा 9मध्ये होता 7 2 2 8, 8मध्ये होता 3, दोघांची काय केली 13, दोघांची काय केली ॲडिशन झालं. किती आला तो 7 2 4 1. पॉईंटच्या अगोदर काय 0, 0मध्ये एक प्लस केला, 0 + 1 1 म्हणजे पॉईंटच्या अगोदर एक डिजिट 7.241. दॅट इज द फायनल आन्सर. त्याच्यात सगळी प्रोसिजर तुम्हाला कळली. काय तुमचं रॉंग राहू शकतं, एखाद्या वेळेस लॉग पाहताना खालीवर होऊ शकतं, तर लॉग पाहताना ती चुकी होऊ शकतं किंवा अँटी लॉग पाहताना. आणि सर्वात जास्त या वयात चुकते ती म्हणजे सबस्ट्रॅक्शन नाही तर ॲडिशन. ती फक्त सावधानपणे करायची. कळले असतील तुम्हाला. मी आता तुमच्यासाठी एक्झाम्पल देतो आणि पुढच्या व्हिडिओपासून उद्या कदाचित गणेश चतुर्थी आपली, गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे. जर वेळ नाही मिळाला तर तुम्हाला उद्या हॉलिडे साजरा करून घ्यावा लागेल. आणि झालं मला वेळ मिळाला तर मी तुम्हाला उद्या व्हिडिओ टाकेल. पण उद्यापासून फ्रॉम टुमॉरो वी स्टार्ट आवर मेन सब्जेक्ट दॅट इज फिजिक्स. 11 फिजिक्स चालू करेल मी. जर लिहिता आलं तर लिहून टाका. तुमच्यासाठी आता एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे ते आणि कॅल्क्युलेटरमध्ये चेक करून पाहायचं. राईट इट डाऊन फॉर युअर होमवर्क. काय काढायचं आहे तर तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचा आहे. 60.86 इंटू 12.8 इंटू 9.8 डिवायडेड बाय 13.6 इंटू 40.5 इंटू 4.6. पुढचं एक्झाम्पल क्यूब रूट काढायचं तुम्हाला आता. याचं आता काय काढायचं तुम्हाला क्यूब रूट काढायचं. लिहिताय ना एक शेवटचं. हुशार पोर आहे तुम्ही. थर्ड एक्झाम्पल त्याचा 4th पॉवर काढायचं, 4th रूट काढायचं तुम्हाला. बरं 30.2 इंटू 1.36 इंटू 12.36 डिवायडेड बाय 1.36 इंटू 11.2 इंटू 1.1. याचं 4th रूट काढायचं आहे. जसं स्क्वेअर रूट क्यूब रूट तसंच 4th रूट म्हणजे 1/4 घ्यावं लागेल तुम्हाला. झालं. हे आपण एक प्रायमरी आयडिया दिली तुम्हाला आत्तापर्यंत लॉग टेबलची. अजून वेगवेगळ्या प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक राहतात. हे जेवढे एक्झाम्पल घेतले आपण हे सगळे एक्झाम्पलमध्ये विशेष हे होतं की सगळे नंबर जे आहेत जे आपण कॅल्क्युलेशनमध्ये घेतले दे आर ग्रेटर दॅन 1. आणि कॅरेक्टरिस्टिक कशी फाईंड करायची हे मी तुम्हाला फक्त त्याच नंबरचं शिकवलं आहे. त्याच नंबरचं टीच केलं आहे की जे नंबर्स ग्रेटर दॅन 1 आहेत. काही नंबर लेस दॅन 0 पण असतात. त्यांच्या कॅरेक्टरिस्टिकची प्रोसिजर वेगळी आहे. असे पण नंबर येऊ शकतात 0.00983. यांची कॅरेक्टरिस्टिक कशी फाईंड करायची हे अजून मी तुम्हाला सांगितलेलं नाही. एकाच वेळेस सगळं सांगितलं की तुमचं कन्फ्युजन होईल.
पहिले यांची प्रॅक्टिस करा. हे 3 न्यूमेरिकल्स जर तुम्हाला आले व्यवस्थित, दॅट मीन्स यू आर गोइंग टू बी अ परफेक्ट स्टुडंट इन फिजिक्स फॉर कॅल्क्युलेशन ओनली. थेरीसाठी वेगळी गोष्ट आहे. झालं, तुम्ही करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करेल, युनिट्स अँड मेजरमेंट नावाचं. ठीक आहे.